नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. थंबनेलवरून तुमच्या विषय लक्षात आला असेल की भोंदूबाबांना आर्मीच्या हवाले करा. म्हणजे काय की त्यांना आर्मी जी आहे आपली इंडियन आर्मी, एकदा का जर यांचे जसे आपण नक्षलवादी त्यांच्या स्वाधीन केलेले आहेत, तसं जर आपल्या भारत देशामध्ये पूर्ण या इंडियन आर्मीच्या हवाली जर केले भोंदूबाबा, तर यांना गल्ली बोळात जाऊन हुडकून आणून ठोकून यांचा कार्यक्रम राबवतील. तर मित्रांनो, आजचा विषय हा खूप सेन्सिटिव्ह होणार आहे. तर ही जी स्टोरी आहे, एक तुम्ही बघू शकता की जसं मी थंबनेलवरती लिहिलेलं आहे की एकाच घराला म्हणजे एका कुटुंबाला 14 कोटीला लुटलं, शिवाय इंग्लंडमधील घर सुद्धा घाण ठेवायला लावलं, विकायला लावलं. संपूर्ण मालमत्ता गेली आणि पुणे येथे ते आता भाड्याने राहत आहेत आणि ही घटना पुण्यातलीच आहे. मित्रांनो, ज्याच्या बरोबर ही घटना झाली हा कुठला असुशिक्षित नाहीये किंवा ज्याचं कुठलं शिक्षण झालेलं नाही असं नाही, तर हा IT इंजिनियर आहे, ज्याने 10 वर्ष नोकरी ही इंग्लंडमध्ये केली. तिथे त्याचा डुप्लेक्स आहे, फार्म हाऊस आहे आणि गुण्यागोविंदाने हे कुटुंब चाललं होतं. पण मुलींचं शिक्षण आणि त्याची एक मुलगी दिव्यांग होती आणि एकीला केसांचा काहीतरी असा आजार होता. तर हे 10 वर्षानंतर इंडियामध्ये आले की इथं काहीतरी चांगला उपचार होईल आणि त्यांना व्यवस्थित शिक्षण घेता येईल म्हणून इथे त्यांनी इंडियामध्ये या ठिकाणी ते आले. ते आल्यानंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी या 2 मुलींवरती उपचार केले, परंतु त्यांना काही गुण आला नाही. कारण ते दिव्यांग म्हणजे एक स्पेशल चाइल्ड असतं आणि ज्यावेळेस एखादं स्पेशल चाइल्ड जन्माला येतं त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठेही लवकर म्हणजे 99% सुधारणा होत नाहीत. परंतु या माणसाने प्रयत्न केला आणि त्याच घडामोडीमध्ये यांनी एक भजनी मंडळ जॉईन केलं. जे आपले त्यांच्या आसपास जे भजनी मंडळी होती त्यांनी आणि त्यांच्यातील एकाने यांना सजेस्ट केलं की बाबा असा एक इसम आहे ज्याचं नाव आहे दीपक जनार्दन खडसे. तर हा इसम म्हणजे एक दैवी अवतार आहे. याने बऱ्याच लोकांचं कल्याण केलेलं आहे. तुमच्याही मुलींना याला दाखवा, तिथे तुम्हाला नक्की गुण येईल. तर ज्या वेळेस हे दीपक डोळस या दीपक खडसे यांच्याकडे गेले, जिथे त्यांचा दरबार लागायचा, थंबनेलवरती किंवा त्याच्यानंतर बघा दाखवलेला आहे मी त्याचा फोटो. तर त्या दरबारामध्ये त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही सांगू तसं तसं केल्यानंतर तुम्हाला नक्की तुमच्या मुली नीट होतील. आणि त्यांनी सांगितलं की ही म्हणजे पुण्यामध्ये शंकर महाराजांचं एक मंदिर आहे. शंकर महाराज म्हणजे एक दत्ताचा अवतार आहे, स्वामी समर्थांचा अवतार आहे, गुरुदेव दत्तही त्यांना म्हटलं जातं. तर त्यांची एक मुलगी आहे वेदिका पंढरपूरकर, असं त्या भोंदूबाबा दीपक खडसेंनी सांगितलं. तो मूळचा बी नाशिकचाच आहे, पण तो पुण्यात त्याचं घर आहे, इथं पुण्यामध्ये त्याचं कोथरूडला घर आहे. तर तिथे त्याचा दरबार चालायचा. तर या दरबारामध्ये या वेदिका पंढरपूरकरनं आणि या दीपक खडसेने असा काही डाव टाकला त्यांच्यावरती की त्यांना म्हटले की तुमच्या मुली तर नीट होतील, पण तुम्हाला हे जे तुमच्या नावावरची जी काही प्रॉपर्टी आहे ही तुम्हाला तुमच्या नावावर ठेवू नका, ही ट्रान्सफर करा. आता बघा, IT झालेला इंजिनियर झालेला माणूस किती मूर्ख म्हणावा लागेल याला. आणि 14 कोटी जाईपर्यंत हा डोळे झाकून बसला होता का? आपण नेहमी अशिक्षित लोकांना हे करतो किंवा मागास लोकांना, जे आदिवासी लोक आहेत त्यांना आपण धरतो की हे, पण त्यांच्यापेक्षा हा मागास निघाला. याने काय केलं, याची सगळी जे बँकेतलं सोनं आहे, एफडी आहेत, या वेदिका पंढरपूरच्या नावावरती ट्रान्सफर केल्या. आणि काय दरबाराला जायचं ते म्हणायचे होईल ठीक, आता आणखी बाधा आहे. त्याच्यानंतर यांनी एक मोठा डाव केला की याची सगळीच प्रॉपर्टी म्हणजे लंडन मधील घर विकायला लावलं, पुण्यामध्ये मोकळा प्लॉट विकायला लावला, पुरंदरला म्हणजे सासवडच्या तिथला प्लॉट विकायला लावला, कोकणात मध्ये तळा येथे त्यांची मोठी शेत जमीन होती ती विकायला लावली, अजून एक पुण्यातला फ्लॅट विकायला लावला
आणि हे सगळे पैसे त्याने त्याच्या ह्या RTGSने वेदिका पंढरपूरच्या नावावर केले. की का तर तिच्या अंगामध्ये शंकर महाराजांचं वारं यायचं आणि ते तासोन तास बोलायचे त्यांच्याशी हिंदीमध्ये. कुणाशी? त्या दीपक डोळेशी. तर बघा हा किती विचित्र प्रकार आहे. कुठलाही जे अंगात येतं म्हणतात माझ्या अंगात देव संचारता हो, काही नाही, हा सगळा मूर्खपणा आहे. मूर्ख म्हणून मी काय म्हणलं की यांना फक्त इंडियन आर्मीच्या हवाले करा. ह्यांच्या ढुंगणावर फटके दिले ना आणि एक 47 जर डोक्याला लावली ना, हे जर नाही चड्डीत मुतले आणि परत हे बुवाच्या सुद्धा नादी लागणार नाही की मला बुवा व्हायचे म्हणून. ह्या गोष्टी इतके आणि याच्यामध्ये ना जास्तीत जास्त वृद्ध माणसं म्हणजे जे 50-60चे जे आहेत ना, हे चांगले कामी लागले. ह्यांची आता मरायची, ह्यांची तिरडीवर जायची वेळ आली तरी सुद्धा ह्या हरामखोरांना या ठिकाणी पैशाची हाव सुटलेली आहे. अशांना इंडियन आर्मीच्या हवाले केलं पाहिजे. दिसता क्षणी बंधू बाबा दिसला की गोळ्या घालायच्या. फिनिश. क्लीन भारत. त्याच्यानंतर यांनी राहिलेलं एक घर होतं. इतका हा मूर्ख माणूस आहे इंजिनियर असून, त्याच्यावर सुद्धा लोन काढलं आणि त्याच्याकडून वेदिका पंढरपूरकरने लिहून घेतली. ते महिंद्रा कोटकचं लोन होतं 1,00,000 काहीतरी 77,000चं राहत्या घराचं. हे सुद्धा शेवटचं देऊन टाकलं त्यांनी. का तर त्या 2 मुलींना नीट करते. स्पेशल चाइल्ड. अरे जशी देवाने दिले, तू कशाला देवाच्या अपोजिट जातो ना? देवाने तुला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या तू त्याच्यात आनंद मान ना. आपण जर नेहमी नदीच्या विरोधात किंवा नदीच्या प्रवाहाच्या विरोधात जर पोहायला गेलो तर आपल्याला नदी कधी वरती येऊन देत नाही. हा देवालाच चॅलेंज द्यायला गेला आणि माणसात त्यांनी शंकर महाराज येतात का? कुठे काय होतं का असं? आणि अक्षरशः 2018 पासून 2024-25 पर्यंत अक्षरशः भिकेला लागला. राहत्या घराचं भाडं देता येईना आता त्याला. नवरा बायको रडतायत. अरे पण तुम्हाला एवढी अक्कल नाही का? 14 कोटी. जा खेडेगावात आमच्या एखाद्या शेतकऱ्याला 5,000 मागून दाखवा. शेतकरी म्हण चल पुढं. म्हणजे एवढा आपला शेतकरी वर्ग सुसंस्कृत आहे. खेडेगावातली मंडळी सुसंस्कृत आहे. पण हा शिकलेला एवढा IT म्हणतो स्वतःला, टेक्नॉलॉजी मधला इंजिनियर. तू कसला रे इंजिनियर बाबा? आपल्याकडे काही खेड्यामध्ये स्पेशल चाइल्ड तयार होत नाही का? होतात ना. लोक त्यांना ऍग्री करतात, त्या पद्धतीने त्यांना समजून घेतात, हे करतात, सगळ्या गोष्टी करतात. आणि एखादी गोष्ट निसर्गाने घडवली असेल तर आपण तिच्या विरोधात जाऊन तिला सरळ करू शकत नाही. त्याच्यामुळे याने काय केलं, याने एक्स्ट्राचे काहीतरी प्रयत्न केले आणि स्वतः ते 14 कोटीची प्रॉपर्टी हरवून बसला. त्याच्यामुळे जर हे इंडियन आर्मीच्या हवाले केलं तर हे ब्लॅक मॅजिक वाले बाबा, हे बंगाली बाबा पण बघा बरं का तुम्ही. जिथं लघवी करायची आहेत ना तिथं लिहिलं जातं प्रेम वशीकरण, प्रेम प्रकरण, लग्न लावून मिळेल. त्याच्यानंतर अजून बरेच काय काय त्यांनी इंटरेस्टिंग लिहिलेलं असतं तिथं. हे बंगाली बाबांना इथं कोण सहकार्य करतं? आता बघा साधी गोष्ट आहे, जे वृत्तपत्र आहेत, मला कुठल्या वृत्तपत्राचं नाव घ्यायचं नाही, पुण्यामध्ये 6-7 म्हणजे ज्या पेपर येतात त्या पेपरला छोट्या व्यावसायिकामध्ये सुद्धा लिहिले जातं वशीकरण, प्रेमविवाह, शादी, घर में पैसा नहीं है, ये नहीं है, वो नहीं है, अशा गोष्टी लिहिलेल्या असतात. ते सगळं बंगाली बाबा. ह्या भिकाऱ्याला जर मिळून देता आलं असतं तर हा इकडं कशाला फिरकत बसला असता? हे काही लोक कसले तरी कपडे घालून बाबासारखा लुक करून ह्या लोकांना इतकं फसवतात आणि हे यांच्या लक्षात येत नाही. आणि त्याच्यामुळे हे फसले ना, हे योग्यच फसले म्हणायचं लागेल. किती लोक प्रबोधन करतात. आता तुम्ही बघा अनिरुद्ध महाराज, प्रेमानंदजी महाराज किती हे व्यवस्थित सगळं समजून सांगतात त्यांना. आई सॅटिस्फाईड राहा, व्यवस्थित राहा, कर्म करत राहा, हे म्हणायचे साधू संत. पण हे आपले जे मागे लागले ते ब्लॅक मॅजिक वाले राजकारणी लोक सुद्धा नाही का, मी निवडून येईन का म्हणून मग त्याचं हे कर त्याचे कर. आताच त्या खराचं जे प्रकरण झालं, खरात तरी काय करायचं? कसलं तरी केमिकल विकायचा, 1 किलो केमिकल विकायचं, ते मधामध्ये व्हियाग्राच्या टॅबलेट कुठून. आणि हे म्हातारे राजकारणी असतील, कोणी असतील, श्रीमंत असतील, अरे तुम्हाला कशाला कुठल्या वयात काय पाहिजे आणि ते खायचे. 9 लाख रुपये 1 किलो. एक चिंचेचा तर मी वाचलं, एक चिंचेचा चिंचोगा 10,000 रुपयाला. म्हणजे बघा लोक कुठल्या हद पर्यंत खाली जातात.
काय राहिलीच आहे त्यांना म्हणजे विचार करण्याची काय वृत्ती तरी राहिली आहे का, की आपण कितपत लुटलो जातोय, कितपत आपण काय होतोय, की आपण मी नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपली सुरक्षा आपल्या हाती असते. पण बरीच लोक, चांगली चांगली लोक याच्यामध्ये फसतात. एक वेळेस आपल्या खेडेगावातली लोक, ज्यांना लोक ईडी म्हणतात, त्यांना बिझनेस जमत नाही, धंदा जमत नाही, 1-2 एकर शेतीमध्ये सुखी राहतात, या लोकांना ईडी म्हणतात. ही लोक असले ईडे चाळे करत नाहीत. ही फार फार तर जागरण गोंधळ करतील, काय करतील, अमकं तमकं, तेवढ्यातच 8-9 हजारातच आटपतं खेळ घेतात. पण इकडं जर भोंदू बाबा घुसला तर त्याचे पाय धुऊ, त्याचं पाय धुवून पाणी पी, ह्याला मजा वाटते ही सगळी या भोंदू बाबाला. म्हणून हे मिलिटरीच्या हवाले. दिसला भोंदू बाबा की ठोकला, पूर्ण भारत मोकळा, भारत क्लीन. पुढे कुठलाही भोंदू बाबा तुम्हाला चुकूनही दिसणार नाही. असे 500-1000 भोंदू बाबा ठोकले ना आर्मीवाल्यांनी, शोधून शोधून. मुंबईमध्ये तर लाखो निघतील. मुंबई पुण्यात सारख्या ठिकाणी गल्लोगल्ली भोंदू बाबा आहेत. जे गेला की त्याचे पाय धरतो. अरे काय देव आहे का? आई बापाच्या कधी लोक पाया पडत नाही, ह्याचे गेले की पाय धुवून पाणी पितात. म्हणजे इतकी नीच प्रवृत्ती आता जन्माला आलेली. यांची बुद्धी काय खाल्ली का पैशाने, लालचाने, हेच कळत नाही. काय जगणार हो? माणसाचं वय काय साधारणतः 100 वर्ष. त्याच्या पुढे कुठलाही माणूस जगू शकतो का? नाही जगू शकत. 100 वर्षाच्या पुढे कोण जगणार आहे? किती कसा वागू द्या, दरोडेखोर असू द्या, नाहीतर कुठला साधू संतही असू द्या, परमेश्वराने जे ठरवून दिलेलं जीवन आहे ते तिथपर. पण ह्याची ताडातोड असते की मला हे मिळावं, मला ते मिळावं, मला हे पाहिजे, ते पाहिजे. आणि मागतो कोणाला? ज्या भिकारड्यांना काही माहित नाही, ज्यांच्याकडे काही नाही. अरे तुझ्याकडूनच ते 10,000 घेतोय, 20,000 घेतोय, 50,000 घेतोय, ते तुझेच पैसे घेतोय, तुला कुठून ते आरोपपती करणार आहे, करोडपती करणार आहे? त्याच्यामुळं अंधश्रद्धा ही हमेशा, म्हणजे नेहमी जीवावर बेततेच. अंधश्रद्धे कधी ठेवू नका. तुमची श्रद्धा ठेवा, नेहमी श्रद्धा ठेवा परमेश्वरावरती. श्रद्धा असणं गरजेचं आहे. श्रद्धा म्हणजे एक आत्मविश्वास असतो, एक शक्ती असते, एक प्रवास असतो. आपल्या जीवनात चाललेला आशेच एक किरण असतं, त्याला आपण उम्मीद पर दुनिया कायम है म्हणतो. त्या ठिकाणी आपला प्रवास चालू असतो. पण तुम्ही ज्यावेळेस ब्लॅक मॅजिक, ब्लाइंड फेथ या गोष्टीकडे वळता ना, त्यावेळेस काय होतं की त्यावेळेस तुमचा विनाशच सुरू होतो त्या ठिकाणी. बघा, कित्येक लोकांना लुटलं जातं, कित्येक लोक पुढे येत नाहीत. त्या खराच्याच प्रकरणात लोक बघा कुठली आली का पुढं, काय आत्ताशी यायला लागली हळूहळू. 1500 कोटीची मालमत्ता त्याने गोळा केली. कोण कुठला भिकारी खरात? 1500 कोटी कशाला म्हणतात? अरे मराठी माणूस मरमर मेला तर त्याच्या अकाउंटला कधी 50 लाख नाही, 10 लाख राहत नाही शेवटपर्यंत. आणि मोदी त्यांनाच टॅक्स लावणार, ह्यांच्याकडे लक्ष नाही देणार. राजकारणी त्यांच्यातच घुसणार. पण आपल्याला मात्र 50 रुपये लिटरचं पेट्रोल 105 रुपयांनी देणार, डिझेल तेवढ्यानेच देणार, परत जीएसटी भरा म्हणणार, इन्कम टॅक्स भरा म्हणणार, सगळ्या याच्यावरती टॅक्स लावणार. आणि हे जे भोंदू बाबा आहेत, हे घरोघर बसल्या बसल्या गब्बर असे बोके होऊन बसलेले आहेत. यांच्याकडे कुणाचे डोळे झाक चालू आहे फक्त. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.